दादा सध्याचे मुख्य प्रामुख्याने मालक कोण? कारण की आजपर्यंत काही तुम्ही उल्लेख नाही केला ना. आज तुम्हाला मी एक सांगू, विजयी झालो म्हणून हुरळून जाऊ नका आणि पराजय झाला म्हणून चिडू नका. बरोबर. एक संयम भूमिका मी बघतो ना, आज तुम्ही पहिऱ्यामध्ये पळाले की उद्या विरोधमध्ये पडता, विरोधमध्ये पळाले की परत एकत्र येता. काय सांगाल? तुम्ही मला सांगा ना, जर आता ते असं म्हणतात ना की मूर्ती लहान आणि कीर्ती मान, ती त्याच्या बाबतीत आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्या आशा पूर्ण केल्यात. आता त्यांनी आम्हाला काहीच कुठली आशा ठेवली नाही. पण नामांकित नंदी आमच्याकडे 3च होऊन गेले, पठाण, त्यानंतर मोठा सर्जा आणि आता आम्हाला लागला या सर्जांचा आमचा धमाकाच केला. नमस्कार नाना. नमस्कार नाना, आज एक प्रेक्षकांची आवडी जोडी पळाली, गोडचा सर्जा, रॉकेट आणि बुंगाडोन. काय सांगाल या जोडीबद्दल? ना, ही जोडी अपराजित जोडी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पळालो तेव्हा आम्ही गुलालातच राहिलो. दादा, मुंबईला देखील ही जोडी पळत होती, तेव्हा भयंकर असा स्पीड लागला होता आणि तोच आज स्पीड इथं लागला. काय तो स्पीड लागला आणि सेमीला पण तोच लागला. एक अपराजित जोडी मानली त्या जोडीला आणि अपराजित जोडी आहे. दादा, गटपळाला थोडासा मार लागला होता दोन्ही नंदींना. दोन्ही नंदी आई एकविरेच्या कृपेने दोन्ही नंदी व्यवस्थित आहेत. सेमीला आमचे सेनापती सज्ज आहेत. दादा, कसं काय नियोजन जुळणार होता? कारण की बहुतेकांना वाटत होतं की नंदी लवकर एकत्र येणार नाही, पण मोठ्या मैदानामध्ये मोठे 2 वाजता झाले. काय सांगाल? अरुणचं झालं, जगदीशचं झालं, मिलिंद शेठचं झालं, हे आमचं दररोजचं कॉन्टॅक्ट चालूच असतं. त्या हिशोबाप्रमाणे आम्ही आजचा पायरा जुळून आणला. दादा, गोडचा सर्जा आणि मी एक छोटा, म्हणजे दिसायला छोटा, पण ते असं म्हणतात ना की मूर्ती लहान आणि कीर्ती मान, ती त्याच्या बाबतीत आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्या आशा पूर्ण केल्यात. आता त्यांनी आम्हाला काहीच कुठली आशा ठेवली नाही. त्याच्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आता बाकी आहे म्हणून. किती जाती बैल आता तो? आता 2 दाती होऊन गेलाय. 2 दाती होऊन गेला का? आता बघा ना, कमी वयामध्ये एवढं स्पीड लावतो, तर आपण बोलू 4-6 दातीला काय स्पीड लागेल? आता ते सगळ्या प्रेक्षकांचे, तुमचे आणि आई एकविराचे आशीर्वाद. दादा, महाराष्ट्राची येवन जोडी बकासूर आणि गोडचा सर्जा हे कधी एकत्र दिसणार? दिसणार ना लवकरच. आता तुम्ही बघितलं असेल, सर्जावर असणार बकासूर आल्यानंतर प्रेम करून मोहिल शेट लगेच धावत आला स्वतः. काय झालं ते बघायला. जवळजवळ तो अर्धा 1 तास इथं थांबला होता सर्जा रिकवर होईस तोपर्यंत. दादा, मोहिल शेटचं तुमचं कसं काय नातं आहे? काय सांगा ते नातेविषयी? आमचं अगदी घरगुती नातं आहे. ते सुखादुःखात, कधी आम्ही आजारी असलो, काही असलो तरी आम्हाला पहिला फोन असतो. दादा, बघा ना, एक नंदी आपल्याला एक महाराष्ट्रामध्ये ओळख देते आणि नवीन नवीन संबंध आपले जुळतात. काय सांगाल त्याविषयी? हे बैलगाडी क्षेत्रच असं आहे की याच्यामुळं न येणारी माणसं जवळ येतात आणि एक नातं निर्माण होतं. तसं प्रत्येकाचं जे मैत्रीचं आणि भावांचं नातं आज सर्जाने आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण करून दिलं. आम्ही आमचं नियोजन असेल, अरुण पाटील असेल, मी असेल, जगदीश असेल, आमचा एकनाथ पाटील असेल, हे आम्ही आमचं पद्धतशीर जपतो आणि जसं आम्ही मोठ्या सर्जाचं नियोजन आजपर्यंत जपलं तसंच आम्ही त्याचं पण जपलो. त्याला एक नाव दिलं गेलं आहे रॉकेट. तर काय सांगा? ते राहुलबाईंनी त्यांच्या प्रेमाखातीर ते नाव दिलेलं आहे रॉकेट. दादा, बघा ना, जेव्हा जेव्हा गोडचा सर्जा पळायतो तेव्हा तेव्हा वेगवेगळी नदी सोबतच पळतो. काय सांगाल त्याविषयी? जसा स्पीड तसं. सगळ्यांची इच्छा पुरी. सगळ्यांची इच्छा पूर्ण का? दादा, पैऱ्याला काय म्हणजे किती बोलतात? कारण की बघा ना, नंदी आपल्याला सांगू का, पैऱ्याचं काय मी बघत नाही, कारण माझं स्वतःचा कन्सल्टंट असल्यामुळं अरुण आणि जगदीश दोघं बघतात आणि ते कसे कॉल हँडल करतात ते त्या दोघांनाच माहिती. दादा, गाडी कोणाच्या नावाने बोलते? काय सांगा? आई एकविरा पर्सन गोट. दादा, सध्याचे मुख्य प्रामुख्याने मालक कोण? कारण की आजपर्यंत काही तुम्ही उल्लेख नाही केला ना. आजपर्यंत उल्लेख केला नाही आणि आम्ही करणारही नव्हतो. पण सर्जाचे प्रामुख्याने मालक म्हणजे स्वतः मी, नाना प्रधान, अरुण पाटील हे आम्ही स्वतः या सर्जाचे मालक आहोत. ना हा बैल करारावर घेतलेला, ना हा बैल पार्टनरशिपमध्ये, हा बैल आम्ही रोख स्वरूपात घेतलेला आहे आणि त्याचे तसे कायदेशीरित्या फोटो, स्टॅम्प पेपर आमच्याजवळ आहे. दादा, बघा ना, जेव्हा सर्जा मैदानामध्ये येतो असंख्य प्रेक्षक येतात, बघायला बोला, तुमच्या बघून फोटो करतात, तेव्हा काय आनंद वाटतो? असं वाटतं की काहीतरी आपल्या सर्जाने आज प्रेम करून दिलं आपल्याला. किंवा आता तुम्हाला मी सांगतो, अरुणची गाडी झाली, माझी गाडी झाली, जेव्हा आमच्या बाहेर जातात आम्ही उभा राहतो तेव्हा सर्जासाठी आवर्जून लोक आम्हाला विचारला येतात, दादा सर्जा येणार आहे का, पळणार आहे का? आता रात्रीच मी खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर चहा प्यायला थांबलो होतो मुलाईच्यावाल्याच्या इथे. ते बुर्जी पाववाले पोरं आहेत, त्यांना आम्ही आल्यावर समजतो की सर्जा पळायला जाणार आहे, मग ते धंदा सोडतात पण आम्हाला विचारला येतात, बरोबर, दादा कुठल्या मैदानाला पळणार आहे, कितव्या गटाला पळणार आहे. दादा, इतकं सारं प्रेम भेटतं आपल्याला एक नंदी मुले आणि नंदीने एक महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख करून दिली. काय सांगाल त्याबद्दल? सर्जानी खरोखर, आज घोडगाव हे आमचं फार छोटंसं गाव आहे, पण त्याची आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख करून दिली. दादा, इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? काय सांगा या प्रवासाबद्दल?
प्रवास तसा आमचा पहिले मोठा सर्जा होता, पठाण होता, नंद्या होता, बरेचसे नंदी होऊन गेले, पण नामांकित नंदी आमच्याकडे 3च होऊन गेले, पठाण, त्यानंतर मोठा सर्जा, आणि आता आम्हाला लागला या सर्जांचा आमचा धमाकाच केलाय. धमाकाच केलाय का? आता वाटलं होतं का? कारण की बघा ना, दिसायला पण एकदम हाईटमध्ये छोटा. नाही वाटलं नव्हतं, म्हणजे आम्ही पण 2-3 वर्षाचे काळ सर्जा आमचा पळायचा बंद झाल्यानंतर आम्ही पण फार हाडाचिकीचे काळ काढला. मुलाला काय असतो ते आम्हाला त्या टायमाला कळलं होतं ना. दादा बघा ना, नीतिमत्ता सापासली सगळं काही व्यवस्थित होतं. काय सांगायला विषय? बघा, आमची सगळ्यांची नीतिमत्ता साप आहे, आमची भावांची नीतिमत्ता साप आहे. अरुण असेल, मी असेल, एकनाथ असेल, जगदीश असेल, अनंत पाटील असतील, जे आणि जेवढी आमच्या सर्जा ग्रुपची जी टीम आहे त्या सगळ्यांची आम्ही नीतिमत्ता साप आहे. त्याच्यामुळे आम्हाला परत असा नंदी भेटला. आता तो एक गाणं निघाला, आई एकवीर प्रसन्न गोटगाव बिंजोसाठी लावताय. काय सांगाल ते गाण्याविषयी? हा गाणं आमच्या मोठ्या सर्जा आणि जेव्हा तेजा ही गाडी पळायची, कुंभारखंड पडेता तेजा, तेव्हा आम्ही गाड्या काढलेला होता, पण तेव्हा तो महाराष्ट्राला ओळख नव्हती, पण या सर्जाने त्या गाण्याची ओळख करून दिली. अजूनपर्यंत गाणं व्हायरल होतं तो. काय सांगाल ते गाण्याशी? नाही सांगतो काय की त्या गाण्याची आत्ता ओळख या सर्जामुळे करून दिली. सर्जा ते खूप चांगला गाणी काढताय की नाही? आता काढून आता काय आता गाडी न काढण्याच्या पेक्षा लोक ओळखतायत. असं झालंय की कुठं नाश्ता जरी करायला बसलो तरी लोकांना वाटतं की नाही बाबा आता सर्जासाठी तू चालल्यात म्हणून मैदानाला. दादा मी बघतो ना, आज तुम्ही पैऱ्यामध्ये पळाले की उद्या विरुद्धमध्ये पळता, विरुद्धमध्ये पळाले की परत एकत्र येता. काय सांगाल? तुम्ही मला सांगा ना, जर आता टॉपचे नंदीच आता आहेत जेवढे आहेत तेवढेच जर असं नाही पळालं तर मग प्रेक्षक तरी मजा काय घेणार? बरोबर. जे येत आहेत बघायला त्यांना तर काहीतरी मजा भेटली पाहिजे. म्हणजे जे काही खेळ होईल ते मैदानात पुरतं, मैदानापुरताच. आता ज्या टायमाला आमच्या गटाला हार होऊन द्या किंवा समोरची होऊन द्या, आम्ही एकमेकाला जाऊन भेटून येतो. की असं नाही की बाबा आम्ही गेलो म्हणून आम्ही लगेच बैल भरतो, आमचा अशी सवयच नाही ती. बरोबर. म्हणजे मैदानामध्ये खेळ केलायचा आणि घरी जाऊन परत आपली आहे तशीच मैदानाच्या लगेच बाहेर बैल सोडल्याच मैत्री चालू परत. हा का? आता जेव्हा म्हणजे समजा बघा ना, दोन्ही नंदी टॉपचे एकत्र लागतात तेव्हा मनामध्ये काय धाकधूक असते? काय सांगाल त्याविषयी? नाही मग त्या टायमाला आज आम्हाला त्या गोष्टीची सवय झालेली आहे. अरुण एकच सांगतो की नानादा जे होईल ते होईल. दादा आता तुम्ही विजय देखील बघितले, पराजय देखील बघितले, पण याच्यामधून आपण काहीतरी शिकतो. काय सांगाल त्याविषयी? तुम्हाला मी एक सांगू, विजयी झालो म्हणून हुरळून जाऊ नका आणि पराजय झाला म्हणून चिडू नका. बरोबर. एक संयम भूमिका ठेवा. हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे, हा असा जोपासून ठेवा. आता जेवढं जास्त संयमाने खेळू तेवढा आपल्याला खेळ सोपा असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये. काय सांगाल याविषयी? नाही खरीच गोष्ट नाही. ज्यावेळेस आता बघा, आज जर मी तुमच्याशी बरोबर विरोधात पळालोय आणि उद्या परत जेव्हा मी पैऱ्यात पळाले येईन तेव्हा जर आपलं संबंध चांगले असेल तर तुम्ही मला पैरा द्याल ना. बरोबर. नाही तर कसा द्याल? दादा आता आपली अखिल भारतीय बैलगाड संघटना हे चांगले नियम करतात मुंबईमध्ये. काय सांगा ते नियम? नाही, त्या नियमांचं आम्ही हमेशा स्वागत करतो आणि नियमांचं आम्ही कठोरपणे पालन करतो. दादा तुमच्या पुढच्या वासाठी खूप खूप शुभेच्छा. आई 21 प्रार्थना करतो की सर्जा आपलं असंच नाव करो.